आता ऍक्टिव्हिटी फर्स्ट काय दिलेली आहे आपल्याला. इन द अडजॉइनिंग फिगर सेगमेंट डी इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल. दिलेल्या फिगर मध्ये डी ही कॉर्ड आहे विथ सेंटर सी. ऑल्सो सेगमेंट सीएफ इज परपेंडिक्युलर टू द डी. म्हणजेच काय दिलं आपल्याला, सीएफ ही डी ला परपेंडिक्युलर आहे. इफ द डायमीटर ऑफ द सर्कल इज 20 सेंटीमीटर. आपल्याला सर्कलचे डायमीटर पण दिलेले, सो त्याला कन्सिडर करू शकतो आपण इथे, किंवा इथेही कन्सिडर केलं तर चालेल. डायमीटर ऑफ सर्कल दिले आपल्याला 20 सेंटीमीटर. लेंथ ऑफ डी म्हणजेच लेंथ ऑफ कॉर्ड दिलेली आपल्याला, दॅट इज 16 सेंटीमीटर. देन फाइंड द लेंथ ऑफ सीएफ. आपल्याला लेंथ ऑफ सीएफ फाइंड आउट करायचं आहे. मग त्यांनी काय सांगितलंय पहा, राईट द थेरम्स अँड प्रॉपर्टी विच आर युजफुल टू फाइंड सोल्युशन ऑफ द गिवन प्रॉब्लेम. ओके, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला कोणत्या कोणत्या थेरम आणि प्रॉपर्टीचा यूज होणार आहे. तर तिन्ही म्हणजे काय प्रॉपर्टी असतात ते आपल्याला प्रॉपर्टीज आणि थेरम्स लिहायचे आहेत. And after writing all the theorems and properties, then we have to find its length of CF. Okay. तर to find the length of CF आपल्याला इथे तीन प्रॉपर्टी किंवा थेरमचा यूज होणार आहे. ओके, तर कोणत्या? फर्स्ट ऑफ ऑल आपण प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड्स पाहिली. ती फर्स्ट प्रॉपर्टी काय होती? परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल टू इट्स कॉर्ड. ज्यावेळेस सेंटर ऑफ सर्कल पासून तुम्ही एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करता, कशावरती? कॉर्ड वरती. देन इट बायसेक्ट द कॉर्ड इंटू टू इक्वल पार्ट. तर ती कॉर्डला काय करते? बायसेक्ट करते. ओके, म्हणजेच काय, डी आपल्याला 16 दिली, तर डीएफ किंवा एफ हे किती मिळेल आपल्याला? 8 सेंटीमीटर. बायसेक्टचं मिनिंग काय? इट डिवाइड इंटू टू इक्वल पार्ट्स. ओके, सो ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी. देन सेकंड वन, आपल्याला डायमीटर प्रोव्हाइड केलेली. ओके, डायमीटर दिली. मग जर आपल्याला रेडियस फाइंड आउट करायचं असेल तर रेडियस ही डायमीटरचे काय असते? हाफ. सो रेडियस ऑफ द सर्कल इज हाफ ऑफ द डायमीटर. झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड वन, हिअर इन द गिवन फिगर आफ्टर जॉईनिंग द सेगमेंट सीडी. मी जर ज्यावेळेस सेगमेंट सीडी जॉईन करेल, पहा ज्या वेळेस इथे मी सेगमेंट सीडी ड्रॉ केलं त्यावेळेस मला काय मिळेल? ट्रायंगल सीडीएफ इज अ राईट अँगल ट्रायंगल मिळेल. ओके, ट्रायंगल सीडीएफ कोणता मिळेल? राईट अँगल ट्रायंगल मिळेल. आणि इन ट्रायंगल सीडीएफ वी नो द लेंथ ऑफ डीएफ अँड लेंथ ऑफ सीडी. सीडी इज द रेडियस ऑफ सर्कल and df हा कॉर्डचा हाफ पार्ट आहे. So if you know the two segments out of the three of a right angle triangle, then we can easily find its third sides. Okay, जर राईट अँगल ट्रायंगलचे कोणतेही दोन साइड्स तुम्हाला माहिती असेल तर थर्ड फाइंड करू शकतो, बट बाय युजिंग द पायथागोरस थेरम. दिस इज द थर्ड प्रॉपर्टी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ज्या प्रॉपर्टी आपल्याला गरजेचे ते आपण लिहून घ्या. फर्स्ट वन, the perpendicular drawn from center of circle on its chord. पण ती परपेंडिक्युलर लाईन कशावरती ड्रॉ करायचे? कॉर्ड. ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. ती कॉर्डला काय करत असते? बायसेक्ट करत असते. ओके, सेकंड प्रॉपर्टी कशाचा यूज करायचा आहे? रेडियस. रेडियस ऑफ सर्कल इज हाफ ऑफ डायमीटर. सर्कलची रेडियस ही डायमीटरचे काय असते? हाफ असते. किंवा डायमीटर ऑफ सर्कल इज ट्वाइस ऑफ रेडियस. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. थर्ड कोणती यूज करणार आपण? यूज ऑफ पायथागोरस थेरम. आणि फायनली ज्यावेळेस तुम्ही पायथागोरस थेरमचा यूज करताल, देन वी गेट द लेंथ ऑफ सीएफ. ओके, आता वन बाय वन आपण एक प्रॉपर्टी यूज करतो. जसे आपण फ्लो लिहिला तसंच करूयात. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. सो डीएफ इज हाफ ऑफ सीएफ. लेंथ ऑफ डीएफ ही सीएफच्या, सॉरी, लेंथ ऑफ डीएफ ही कोणाच्या हाफ असेल? डीईच्या हाफ असेल. लेंथ ऑफ डीएफ इज हाफ ऑफ डी. वाय? रिझन लिहा. This reason, perpendicular drawn from the center of circle to chord, or simply CF is perpendicular to D. हे reason लिहिलं तर चालेल. Perpendicular drawn from the center of circle on its chord bisect the chord. Okay, so we get length of DF as half of 16. That is, we get length of DF as 8. Okay, next. सेकंड प्रॉपर्टी कोणती यूज करायची? रेडियस ऑफ सर्कल इज हाफ ऑफ द डायमीटर. म्हणजे आपल्याला सर्कलची रेडियस फाइंड आउट करायची. सो रेडियस कोण आहे? सीडी. तर सीडी ही डायमीटरचा काय असेल? हाफ असेल. सो
CD is half of 20 which is 10. ओके, आता आपल्याला इन ट्रायंगल CDF मध्ये पहा, इन ट्रायंगल CDF अँगल F is 90 डिग्री, म्हणजे तो राईट अँगल ट्रायंगल झाला. राईट अँगल ट्रायंगलचे जर कोणत्याही दोन साइड्स नसतील, इफ यू नो दॅट टू साइड्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, देन वी कॅन फाइंड इट्स थर्ड साइड बाय यूजिंग द पायथागोरस थ्योरम. So apply Pythagoras theorem. So we get CD square is equals to CF square plus DF square by Pythagoras theorem. So length of CD किती आपली 10. So 10 square is equals to आपला CF फाइंड आउट करायचा आहे. DF किती आपला 8 square. So 10 square is nothing but 100. This plus 64 goes to the minus when we get. Okay, so 100 minus 64 is nothing but 36. So CF square is equals to 36, and finally we get the length of CF as 6 units. अशा प्रकारे आपल्याला लेंथ ऑफ CF मिळाली 6. So to solve the given problem, for that we are using the three properties of the theorem. First one, perpendicular drawn from the center of circle to chord, bisect the chord. Second one, radius of circle is half of the diameter, and third one is use of Pythagoras theorem. This is our activity first. ही पेज नंबर 47 वरती. आता पेज नंबर 48 वरती आणखी दोन ऍक्टिव्हिटी दिले, तिथे आपल्याला कोणकोणत्या प्रॉपर्टीज आणि थेरमचे यूज होणार ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. Activity second is, in the adjoining figure, segment QR is the chord of a circle with center O. Okay, for the given circle QR is a chord, point P is the midpoint of chord QR. Okay, the chord साठी आपल्याला midpoint दिलेला आहे. P हा QR चा midpoint आहे. Then length of QR is 24, length of OP is 10. Okay, आपल्याला QR ची लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे which is 24 units, and length of OP is also 10. Then find the radius of this circle. तर आपल्याला सर्कलचे काय फाइंड आउट करायचे, रेडियस फाइंड आउट करायचे. ओके, तर टू सॉल्व द गिवन प्रॉब्लेम विच प्रॉपर्टीज आर थेरम युजफुल ते आपल्याला राईट डाऊन करायचे. ओके, फर्स्ट वन, जर कॉर्ड साठी आपल्याला मिड पॉइंट प्रोव्हाइड केलाय तर आपल्याला त्याच्याबद्दल एक प्रॉपर्टी माहिती आहे, ती म्हणजेच काय, द सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल. सेगमेंट कुणाच्या मध्ये जॉईन करायचे, सेंटर ऑफ सर्कल अँड द मिड पॉइंट ऑफ कॉर्ड. तर ह्यांच्यामध्ये तुम्ही सेगमेंट जॉईन केली तर ती सेगमेंट ही कॉर्डला परपेंडिक्युलर असते, इज परपेंडिक्युलर टू कॉर्ड. ती कशी असते, परपेंडिक्युलर टू कॉर्ड. हे आपण प्रॉपर्टी पाहिलेली, प्रॉपर्टीज ऑफ कॉर्ड मधली सेकंड प्रॉपर्टी. द सेगमेंट जॉईनिंग center of circle and midpoint of chord is perpendicular to chord. तर ते chord शी असतात, perpendicular to chord असतात. ओके, आणि सेकंड प्रॉपर्टी आपण कोणती यूज करणार, ती म्हणजेच पायथागोरस थेरम. विदाउट पायथागोरस थेरम आपल्याला सॉल्व्ह करता येणार नाही. पायथागोरस थेरम. अच्छा, आपण ह्या दोन प्रॉपर्टी किंवा थेरमचे इथे यूज करणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट प्रॉपर्टीचे यूज करूयात. सोल्युशन पहा. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन पॉइंट P इज द मिड पॉइंट ऑफ QR. म्हणजेच सेगमेंट QP ही QR च्या काय असेल, हाफ. सो QP is half of QR. Why? The point P is midpoint of QR. Okay, therefore QP is equals to half of 24. So we get length of QP as a 12 units. Okay, now we know the length of QP as well as OP. आपल्याला QP पण माहिती आहे, OP पण माहिती आहे. फक्त to apply Pythagoras theorem we need one thing, that is OP is perpendicular to QR. त्यासाठी आपण कोणत्या प्रॉपर्टीज यूज केला, सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल अँड मिड पॉइंट ऑफ chord is perpendicular to chord. मग ती आधी लिहा. Here OP is perpendicular to QR. Why? त्याचं रिझन असेल हे, सेगमेंट जॉईनिंग द सेंटर ऑफ सर्कल
and midpoint of chord is perpendicular to chord. Here is इथे लिहिणार आहे segment joining center of circle and midpoint of chord is perpendicular to chord. तेव्हा असं एकमेकांशी perpendicular म्हणून OP is perpendicular QR. Now apply the Pythagoras theorem. So in triangle OPQ, angle P is equals to 90 degree. Angle P हा 90 degrees आहे. Okay. So we get OQ square is equals to OP square plus QP square by Pythagoras theorem. आपल्याला radius of circle find out करायचे. OQ is nothing but the radius of circle. OQ square is equals to OP ची लेंथ किती आहे 12 square plus OP किती आहे 10 square. हे उलट आहे आपल्याकडून 10 square plus 12 square. So OQ square 10 चा square 100, 12 चा square 144. So we get 244. Now we take its square root. त्याचा स्क्वेअर रूट घेतल्यानंतर 244 हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे का? इज इट परफेक्ट स्क्वेअर रूट ऑफ एनी नंबर? नाहीये. त्याचा स्क्वेअर रूट घ्या. सो OQ इज इक्वल्स नाही माहित ना, सिंपल आपलं फॅक्टरायझेशन मेथड नुसार फाइंड आउट करा. 244. So 2 1 2 2 2 काय 2 6 are 2 1 and 61 is a prime number. So finally we get 2 under root 61 is the radius of circle by using the given two theorem. दिलेल्या दोन्ही थेरमचा यूज केल्यानंतर आपल्याला रेडियस ऑफ सर्कल किती मिळेल ते म्हणजे 2 under root of 61. Activity number 3 is in the adjoining figure M is the center of circle and AB is the diameter. Also given that segment EMS is perpendicular to chord AD and segment MT is perpendicular to chord AC, as well as angle DAB congruent to angle CAB. हे सुद्धा आपल्याला given दिलेलं आहे. Then prove that chord AD is congruent to chord AC. जर chord AD आणि chord AC ह्या जर congruent आहेत हे प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला कोणत्या प्रॉपर्टीज यूज करावं लागेल? Then the congruent chords of a circle are equidistant from center of circle. ही प्रॉपर्टी तर आपल्याला इथे युजफुल होणार नाही, कारण आपल्याला chords congruent आहेत हेच प्रूव्ह करायचंय. मग सेकंड प्रॉपर्टी काय होती आपल्याला त्यासाठी? The chords which are equidistant from the center of circle are congruent. म्हणजे ज्या chord ह्या सेंटर ऑफ सर्कल पासून सारख्या अंतरावरती असतील त्या chords ह्या कशा असतात? कॉन्ग्रुएंट असतात. तर टू प्रूव्ह chord AD is congruent to chord AC, जर हे आपल्याला प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला सेगमेंट MS is congruent to सेगमेंट MT हे प्रूव्ह करावं लागेल. ज्यावेळेस सेगमेंट MS आणि सेगमेंट MT हे कॉन्ग्रुएंट असतील, कारण की MS आणि MT आर नथिंग बट द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. जर हे दोन्ही इक्वल असेल देन chord AD is congruent to chord AC. Okay, so to prove chord MS is congruent to chord MT, first of all we have to prove that these two triangles are congruent. तर त्यासाठी आपल्याला ह्या दोनही ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करावं लागेल. ओके, इट इज कॉन्ग्रुएंट ट्रायंगल MAS आणि ट्रायंगल MAT. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल ह्या प्रॉपर्टी म्हणजे हे क्वेश्चन प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कोणत्या थेरमचा यूज होणार आहे? द chords which are equidistant from center of circle are congruent. ह्या प्रॉपर्टीज आपण इथे यूज करणार आहोत. ओके, त्यासाठी सोल्युशन पहा आता. So consider two triangles, triangle MAS, that is in triangle MAS and triangle MAT. Okay, triangle MAS and triangle MAT. First of all, prove that these two triangles are congruent. Okay, for congruency there are how many tests? There are 5 tests: side side side, side angle side, angle side angle, angle angle side and hypotenuse side test. Out of these 5 tests, here which test is apply? इथे तुम्हाला दोन अँगल्स आणि या दोन अँगल साठी आपल्याला एक साइड मिळते का पहा. ओके, इथे अँगल टेस्ट अप्लाय होईल का?
कारण अँगल अँगलची टेस्ट नाहीच आपल्याला. मग अँगल साईड अँगल ही जर टेस्ट अप्लाय करायची असेल तर दोन अँगल तर दिसत आहेत तुम्हाला. कोणते अँगल? एस आणि अँगल ए. पण ह्या दोन अँगलने इन्क्लूड केलेली साईड कॉन्ग्रुएंट आहे का? कारण अँगल साईड अँगल टेस्टचं काय म्हणणं असतं, जर two angles of a first angles are congruent to another triangle and side included by respective pair of angles are congruent. जर त्या दोन अँगलने इन्क्लूड केलेली साईड जर कॉन्ग्रुएंट असेल then both the triangles are congruent. ओके, इथे तुम्हाला दोन अँगल तर दिसत आहेत, पण ह्या दोन अँगलने इन्क्लूड केलेली साईड कोण आहे? एएस अँड एटी. ही कॉन्ग्रुएंट दिली का? आपल्याला नाही. म्हणजे इथे आपल्याला अँगल साईड अँगल ही टेस्ट अप्लाय करता येणार नाही. मग दुसरी टेस्ट कोणती? दोन अँगलचे रिलेटेड, ती आहे अँगल अँगल साईड. मग तिथे काय असतं? व्हॉट इज अँगल अँगल साईड टेस्ट? इफ टू अँगल्स ऑफ अ फर्स्ट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट टू द टू अँगल्स ऑफ अनदर ट्रायंगल अँड साइड नॉट इन्क्लुडेड बाय रिस्पेक्टिव्ह पेअर ऑफ अँगल्स. त्या दोन अँगलने इन्क्लूड केलेली साईड नसेल, म्हणजे न इन्क्लूड केलेली साईड जर कॉन्ग्रुएंट असेल then both the triangles are congruent by using angle angle side test. So इथे angle A and angle S are congruent to angle A and angle T, but they are not included by congruent side. म्हणजे हे जे दोन अँगलने इन्क्लूड केलेली साईड आहे एएस आणि एटी, हे कॉन्ग्रुएंट आहेत का? नाही. त्याच्यापेक्षा दुसरी साईड आहे कोणती? एएफ. So both the triangles are congruent by using angle angle side test. So first of all, angle MSA congruent to angle MTA. Why? Each of 90. Second one, angle DAB कोणाला congruent आहे? CAB. That means angle SAM congruent to angle TAM. हे आपल्यासाठी काय गिवन आहे. लास्ट वन, segment AM congruent to segment M, common side. Therefore, triangle MAS congruent to triangle MAT. By which test? By angle angle side test. ओके, हे लक्षात घ्या. इथे बरेच लोक हे कन्फ्युज होत आहेत. दोन साइड आणि एक अँगल आहे, सॉरी दोन अँगल आणि एक साइड म्हणले की अँगल साइड अँगल टेस्ट कन्सिडर करतात. पण नाही, अँगल साइड अँगल टेस्ट काय असते? अँगल साइड अँगल नावाचाच मिनिंग आहे. साइड ही कशी हवी? इन्क्लुडेड बाय रिस्पेक्टिव्ह पेअर ऑफ अँगल्स. इथे जे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत त्यांनी इन्क्लूड केलेली साइड कॉन्ग्रुएंट आहे का? नाही. म्हणजे अँगल साइड अँगल टेस्ट आपल्याला कन्सिडर करता येणार नाही. म्हणून आपण कोणती टेस्ट कन्सिडर केली? अँगल अँगल साइड. Okay. Now two triangles are congruent. If two triangles are congruent, then their all corresponding angles and all corresponding sides are congruent. आपल्याला फक्त sides हव्यात. So segment MS congruent to segment MT. Why? They are corresponding sides of congruent triangle. If segment MS is congruent to segment MT, that means they are equidistant from center of circle. If they are equidistant from center of circle, that means AD is congruent to chord AC. Therefore, chord AD congruent to chord AC. फक्त इथे रिझन काय असेल आपलं? chords which are equidistant from center of circle are congruent. ही प्रॉपर्टी आपल्याला तिथे रिझन मध्ये येते. chords which are equidistant from the center of circle are congruent. ओके, अशा प्रकारे आपण व्हॉट इज सर्कल्स और डेफिनेशन ऑफ सर्कल्स अँड टर्म्स रिलेटेड टू द सर्कल्स पाहिल्या. म्हणजेच व्हॉट इज कॉन्ग्रुएंट सर्कल, व्हॉट इज कॉन्सेंट्रिक सर्कल्स, and what is radius, what is chord, what is diameter. ओके, हे सगळे टर्म्स पाहिलेत. त्याच्याबरोबर ऑल द प्रॉपर्टीज ऑफ chords अँड द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट chords आपण अभ्यासलेले आहेत. सर्व प्रॉपर्टी आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये युजफुल आहेत. ओके, सो रिमेंबर इट. सगळ्यांनी व्यवस्थित नोट डाऊन करा. टेक्स्ट नोटबुक मध्ये सर्व प्रॉपर्टी लर्न करा. ओके, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती बेस काही ऍक्टिव्हिटी पाहिल्या विच आर ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर अस. ओके, नाव आता ह्याच्यानंतर आपण एक लास्ट पॉइंट पाहणार आहोत विच इज सिम्पल फॉर 1 मार्क्स. हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी पास थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. ओके, सो नेक्स्ट पॉइंट आहे सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 and 3 पॉइंट्स. So our first point is how many circles
can be passed through one point. ओके, हा एक सिंगल पॉइंट आहे आणि ह्या सिंगल पॉइंट मधून म्हणजे किती सर्कल्स पास करू शकतो आपण? देर आर इन्फिनाइट सर्कल्स कॅन बी पास थ्रू सिंगल पॉइंट. एका सिंगल पॉइंट मधून आपण इन्फिनाइट सर्कल्स पास करू शकतो. ओके, हा तर फिक्स पॉइंट आहे एक. ओके, मग आपल्याला फक्त एव्हरी टाइम काय करायचं, रेडियस चेंज करत राहायचे. ओके, मी आता फॉर एक्झाम्पल राउंडर असेल तुमच्याकडे, राउंडरची काय करायची, फर्स्ट ऑफ ऑल एवढी रेडियस कन्सिडर नॉर्मल, तुम्हाला जेवढी कन्सिडर केली तेवढी करू शकता. प्लेस वन पॉइंट एट ए अँड अनदर वन एनिवेअर ऑन द प्लेन सरफेस, ड्रॉ वन सर्कल. अशा प्रकारे ह्या पॉइंट आपण किती सर्कल ड्रॉ करू शकतो. एव्हरी टाइम जस्ट चेंज द रेडियस. प्रत्येक वेळेस आपल्याला फक्त काय करायचे, रेडियस चेंज करायचे आहे. सो यू कॅन ड्रॉ इन्फायनाइट सर्कल्स ड्रॉ फ्रॉम ए सिंगल पॉइंट. तर अशा प्रकारे आपण एका सिंगल पॉइंट मधून किती सर्कल्स पास करू शकतो, इन्फायनाइट. ओके, आता सिंगल पॉइंटच्या वेळी आता दोन पॉइंट आहेत असं कन्सिडर करा. हाऊ मेनी सर्कल्स कॅन बी पास थ्रू टू पॉइंट्स. मग त्या दोन पॉइंट मध्ये किती सर्कल्स पास करावे लागतील. ओके, त्यासाठी काय करा, एक सेगमेंट ड्रॉ करा. ड्रॉ वन सेगमेंट ए बी. हे एबी चे एंड पॉइंटला हे दोन पॉइंट आहेत, पॉइंट ए आणि पॉइंट बी. तर ह्या दोन पॉइंट मधून किती सर्कल्स पास करू शकतो. तसा विचार केला तर तुम्ही म्हणता फक्त एकच, वी कॅन ड्रॉ ओनली वन सर्कल्स फ्रॉम दिस टू पॉइंट्स. ओके, सेगमेंट एबीचा मिड पॉइंट फाइंड आउट करायचा आणि सर्कल ड्रॉ करायचं. बट आपण ह्या दोन पॉइंट मधून सुद्धा इन्फायनाइट सर्कल्स ड्रॉ करू शकतो. ते कसं ते पाहता, कारण की सर्कल हे कंपल्सरी ह्या दोनही पॉइंट मधून पास व्हायला हवं. त्याच्यासाठी काय करायचं, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ गिवन सेगमेंट. तर ह्या दिलेल्या सेगमेंटचा काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं. ते कसं ड्रॉ करायचं मला ऑलरेडी नोन आहे. ओके, सपोज this line L is a perpendicular bisector of segment AB. According to the perpendicular bisector theorem, perpendicular bisector theorem क्या होता, every point on a perpendicular bisector is equidistant from the end point of the segment. मग ह्या perpendicular bisector वरती तुम्ही कितीही पॉइंट घेऊ शकता. We can take infinite point on that line. Okay, so every point on a perpendicular bisector of a segment is equidistant from the end point of that segment. मग लाईन एल ही एबी साठी परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. ज्यावेळेस तुम्ही ह्या परपेंडिक्युलर बायसेक्टर वरती कुठेही एक पॉइंट कन्सिडर करा, सपोज हा पॉइंट पी कन्सिडर करा. सो दिस पॉइंट पी इज इक्विडिस्टन्स फ्रॉम दॅट सेगमेंट. तर पॉइंट पी हा त्या सेगमेंट एबीच्या एंड पॉइंट पासून सारख्याच अंतरावरती असेल. म्हणजेच डिस्टन्स ऑफ एपी जेवढा असेल तेवढंच डिस्टन्स ऑफ काय असेल तुमचं पीबी असेल. म्हणजेच हे दोन्ही सेगमेंट काय कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच पीए इज नथिंग बट द रेडियस फॉर सर्कल. पीए ही आता त्या सर्कलची काय झाली, रेडियस. सो प्लेस वन पॉइंट ऑफ राउंडर ऍट पी अँड अनदर पॉइंट ऑन ए अँड ड्रॉ वन सर्कल. सो दिस सर्कल्स कॅन बी पास थ्रू पॉइंट ए अँड बी. अशा प्रकारे ते सर्कल ए आणि बी पास पॉइंट या दोन्ही पॉइंट म्हणून पास होईल. नाव कन्सिडर दिस पॉइंट एज अ क्यू. आता हा पॉइंट क्यू कन्सिडर करा. हा पॉइंट क्यू सुद्धा ह्या एबीच्या एंड पॉइंट पासून कसा असेल, सेम डिस्टन्स वरती. म्हणजे जेवढा ए क्यू असेल तेवढाच काय असेल क्यू बी. म्हणजे हे सुद्धा कसं असेल, कॉन्ग्रुएंट असेल. नाव कन्सिडर ए क्यू ऍज अ रेडियस. आता ए क्यू काय झाली, रेडियस. नाव प्लेस वन पॉइंट ऑफ राउंडर ऍट क्यू अँड अनदर वन ए. ड्रॉ अनदर वन सर्कल. लाइक दिस वी कॅन ड्रॉ इनफायनाइट सर्कल्स फ्रॉम द टू गिवन पॉइंट्स. सो रिमेंबर टू पॉइंट्स. There are infinite circles can be passed through one point as well as from 2 points. Okay. आता राहिला प्रश्न 3 पॉइंट्स, ते पण पाहूयात आपण. पण ज्यावेळेस तुम्ही 3 पॉइंट कन्सिडर करता तिथे दोन टाइप असतात. 3 पॉइंट मे बी कोलिनियर पण असू शकतात, कधी कधी ते नॉन कोलिनियर पण असतील. मग फर्स्ट ऑफ ऑल कोलिनियर साठी पाहूयात. सर्कल्स कॅन बी पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट. आता आपण 3 कोलिनियर पॉइंट कन्सिडर करूयात. ए ओके, ए बी अँड सी. म्हणजेच काय, सिम्पली मी एक लाईन ड्रॉ करतो, लाईन सेगमेंट, आणि त्या लाईन सेगमेंट वरती हे 3 पॉइंट कन्सिडर करतो. सो इज इट पॉसिबल टू ड्रॉ अ सर्कल विच इज पासिंग थ्रू दिस 3 पॉइंट्स. हे कधी पॉसिबल होईल का की या तीनही पॉइंट म्हणून सर्कल पास होईल का, 3 कोलिनियर पॉइंट म्हणून कधी सर्कल पास होईल का. नो, नो सर्कल्स कॅन बी पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. 3 कोलिनियर पॉइंट मधून
सर्कल कधीच पास होणार नाही. ऍड वन दिस पॉइंट ऑल्सो. हा पॉइंट सुद्धा ऍड करा आपल्या पहिले दोन पॉइंट मध्ये. दॅट इज फ्रॉम थ्री कोलिनियर पॉइंट्स वी कॅन ड्रॉ आपण सॉरी नो सर्कल्स कॅन बी पास थ्रू थ्री नॉन कोलिनियर और कोलिनियर पॉइंट. म्हणजेच काय तर आपण तीन कोलिनियर पॉइंट मधून सर्कल पास करू शकत नाही. हे झालं कोलिनियर साठी. आता नॉन कोलिनियर साठी कोण नाव. आता हे तिन्ही पॉइंट काय आहेत नॉन कोलिनियर. ओके रॅन्डमली कुठेही तीन पॉइंट कन्सिडर करा. ओके सो ए बी सी आणि आपण ऑलरेडी डिस्कस केलेले फ्रॉम थ्री नॉन कोलिनियर पॉइंट आपल्याला कोणती फिगर मिळते ट्रायंगल. ओके फ्रॉम थ्री नॉन कोलिनियर पॉइंट वी गेट अ फिगर as triangle. So from these three non-collinear point we can draw a circle. आपण ह्या तीन नॉन कोलिनियर पॉइंट मधून एक सर्कल पास करू शकतो. So one circles can be passed through three non-collinear points. No circles can be passed through three collinear points. And from one and two points we can draw infinite circles. So single point असेल तर infinite circle draw करू शकता. two points असेल तरी सुद्धा infinite circle draw करू शकता. जर थ्री कोलिनियर पॉइंट्स असतील नो सर्कल्स कॅन बी पास थ्रू थ्री कोलिनियर पॉइंट्स. जर तीनही पॉइंट हे नॉन कोलिनियर असतील देन वी कॅन ड्रॉ ओनली वन सर्कल्स फ्रॉम द थ्री नॉन कोलिनियर पॉइंट्स. सो रिमेंबर ऑल दिस पॉइंट्स. ओके आजच्या लेक्चर मध्ये आपण एवढेच पॉइंट पाहणार आहोत. रिमेनिंग पॉइंट्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूत. सो टिल टुमॉरो स्टे होम स्टे सेफ अँड कीप प्रॅक्टिसिंग.